मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आता आपण पाहिलं तर सरदार देखील संघर्ष करतायत बॅट मधून आता सरदारच्या देखील धावा येत नाहीये लेग पासच्या स्वरूपात एक धाव आली यस जोपर्यंत रोहित मैदानाच्या आतमध्ये सरदार सोबत होता तोपर्यंत सरदार देखील असरदार होता मात्र आता त्याच्या विरोधात एक प्लॅन केलाय जाळं रचलं एक विकेट मिळवल्यानंतर एक जुटीने एक बॉलिंग युनिट मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त कामगिरी करत आहे 47 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते फटका फसलाय मिस टाइम स्ट्रोक क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली संधी विकेटची संधीचं केलंय सोनं विकेट नंबर 2 माघारी परतावा लागतंय अमरचा खेळ संपलाय अमर बॅक टू दी बबल यांना कम ऑन डीजे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्विंग अँड मिस डॉट बॉल आलाय निर्धाव चेंडूचे सांगता इथे मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते वैभव सुळे पाहायला मिळतात निश्चितच आपण पाहिलं तर या वर्षीच्या हंगामामध्ये सर्वाधिक लकी खेळाडू म्हणून देखील या खेळाडूकडे पाहिलं जातं अगदी आपण विचार केला तर सातत्याने जेव्हा जेव्हा लीग पद्धतीच्या स्पर्धा होतात कोल्हापूर जिल्ह्यातील तेव्हा तेव्हा हा खेळाडू बक्षीस पात्र पेरीमध्ये खेळत असताना पाहायला मिळतोय पाठची कडा पाठीमागे शॉर्ट मॅनला उलकावणी दिली आहे पाठीमागे चाललाय धावा किती मिळत आहेत यस निश्चितच 2 धावा फक्त आणि फक्त डिक्लेअरच्या स्वरूपात धावफलकावरती आल्या आहेत आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता निश्चितच पुढे सरसावलं जात आहे धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थातच आपण पाहिलं तर धावसंख्येचं टोटल 49 या आकड्यावरती 49 ऑन दी बोर्ड 49 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात षटक क्रमांक 6 चालू आहे मगाशीच उल्लेख केला होता 7 षटकामध्ये सीएस स्पोर्ट संघाची बॅटिंग लाईनअपचा विचार करता 80 ते 90 धावा कमीत कमी बनवणं गरजेचं आहे मात्र सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर थोडीशी धावांची पुंजी पाहायला मिळते धावा येत नाहीये धावा येणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आता मात्र प्रयत्न वैभव आणि सरदारला करावे लागणार आहेत मोठा फटका घेण्याचा प्रयत्न स्विंग अँड मिस डॉट बॉल येतोय निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत झाली आहे एकूण 50 धावा धावफलकावरती स्टेप आउट करून यावेळेस आपण पाहिलं तर पदलालित्य दाखवलं फुटवर्क केलंय मात्र पुन्हा एकदा ढुंडो ढुंडो रे साजना बॅक टू बॅक चे डॉट बॉल षटक क्रमांक 6 चा खेळ संपलाय 49 धावा धावफलकावरती 6 षटकांच्या अखेरीस 2 गड्यांच्या मोबदल्यात जाऊया विराज ऑडिओकडे देखील सुमधुर संगीताकडे आपण जातोय
यस, निश्चितच आपण पाहिलं तर उचकावची आन बान आणि शान अर्थातच बुम बुम यांच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं गेलं. अगदी आपण पाहिलं तर सुबह की चाय और बुम बुम की राय लेनी चाहिए. अगदी आपण पाहिलं तर एक खेळाडू अनुभवी आहे. मनरमाळा संघाकडून खेळत असताना आपण पाहिलं तर स्ट्राईक गोलंदाज म्हणून देखील या खेळाडूकडे पाहिलं जातं. गोलंदाजीच्या ट्रॅकवरतीच विनायक सासने दाखवत असताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक 7 मध्ये विनायक सासने आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर सामना पाहण्यासाठी खास करून संदीप जाधव यांना पाहण्यासाठी त्यांचे वडील त्यांचे पिताश्री हे देखील सामन्याचा आनंद आमच्या समालोचन कक्षामधून घेत आहेत. अण्णा या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. संदीप जाधव यांचे वडील पिता पुत्रांचं प्रेम इथे पाहायला मिळते. चला, ती पाठीमागे झाडाखाली प्रेक्षक बसलेत, गाडी लावली आहे. ते प्रेक्षक वर्ग सर्वांनी या बाजूला व्हायचा. विनायक जाधव, प्रेक्षक वर्ग बाजूला काढायचे. तर तिथे धावा आहे डिक्लेअरच्या स्वरूपात. त्याचबरोबर बाउंड्री लाईन देखील आहे. सर, सगळ्यांना उठवायचं. समोरच्या दिशेने लॉंग ऑफला इथे फटका केलाय. संदीप जाधव आहेत. याच निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. फेकी खराब झाल्या, फेकी चुकीची झाली. रनआउटची संधी, मात्र 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. यस, नाराजी इथे पाहायला मिळते. विनायक जाधव यांची नाराजी आपण स्क्रीनवरती देखील पाहू शकता. कारण संधी होती, रनआउटची फेकी थोडीशी लेट झाली. थेट होणं गरजेची होती, ती फेकी लेट झाली. 2 धावा धावफलकावरती. 51 या आकड्यावरती धावफलक आता जाऊन पोहोचते. 51 ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक 7 सध्याच्या घडीला प्रगती पथावरती आहे. 51 धावा धावफलकावरती 7व्या षटकामध्ये आपण पाहतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती निश्चितच विनायक सासने पाहायला मिळतात. 7वं षटक हाताळण्याची जबाबदारी इथे दिली जाते. स्टेट बॉलचा इशारा. एक्कावन्न धावा धावफलकावरती. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. स्विंग अॅडमी शरीराचा वेध घेतलाय. इथे डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. धावा रोखल्या गेल्या आहेत. निश्चितच आपण पाहिलं तर सुरुवातीची 2 षटकं फलंदाजांची होती, मात्र त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजांनी कमबॅक केलं. एका युनिट प्रमाणे मैदानाच्या आतमध्ये लढले. बिकट परिस्थितीमध्ये तिखट मारा केला आणि प्रतिस्पर्धी संघाला रोखलाय. जो सरदार आक्रमक दिसत होता, त्या सरदारच्या बॅटमधून देखील आता धावा येत नाहीयेत. ऑन साइडला शॉर्ट आर्म पुलचा फटका. डीपमध्ये प्रोटेक्शन तैनात हो. नशिबाची साथ आणि आलाय सरदारच्या नशिबाचा हा चौकार. पंचावन्न या आकड्यावरती धावसंख्या. चौकार आणि धावफलक आता 55 या आकड्यावरती जाऊन पोहोचत आहे. ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न थोडासा खाली राहिलाय. हा बॉल सबरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली आहे. यावेळेस एक सिंगल धाव धावफलकावरती आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावत आहे. यास 22च्या स्वरूपात ही सिंगल धाव आली आणि या सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या आता पुढे सरसावते. 56 धावा धावफलकावरती. 56 ऑन दी बोर्ड. 56 या आकड्यावरती धावसंख्या आता जाऊन पोहोचते.
बाखुडला जात असताना कट करण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण खराब झालाय. धावा मिळतात त्याच्यावर जमिनीला गुदगुदला करणारा वैभवच्या बाटपडू चौकार. या 60 ऑन दी बोर्ड. 60 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. सरळ चालला विकेट किपरच्या हातात. रनआउटची संधी शेवटच्या बॉलवरती. विकेट करावी लागते सॅक्रिफाईस. 7 षटकांचा खेळ संपला. पूर्वार्धाचा खेळ इथे संपलाय. धावसंख्येचं टोटल 60 या आकड्यावरती बनवायच्या जिंकण्यासाठी 42 चेंडू आणि 61 धावा. 42 मध्ये 61 ची आवश्यकता आहे. चला पाठवा. सलामीच्या बॅटर्स पाठवायचे.
यानंतरचा होणारा सामना सेमीफायनल 2 चं बॅटल एका बाजूला आपण पाहणार आहोत अर्थातच असद फायटर्सचा संघ अर्थातच इरफान शेख यांचा संघ आणि त्यानंतर SP11 चा संघ सुशांत पाडेसर यांच्या मालकीचा संघ या दोन संघांमध्ये सेमीफायनल 2 चं बॅटल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी राहायचंय रिपोर्टिंग करायचं टॉस का बॉस कक्षामध्ये. चला ओपनिंग प्लेयर्स ओपनिंग बॅटर्स चला या मैदानाच्या आतपर्यंत ताबा घ्यायचा लगेचच CS स्पोर्ट्स क्षेत्ररक्षण लागलंय पंच देखील आहेत. आघाडीची जोडी आपण पाहतो एका बाजूला विनायक जाधव अर्थातच याच मनेरमाळाचा सुपरस्टार बॅटर म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं तो खेळाडू आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत सज्ज झाला आणि त्याच्या साथीने बॅटिंगसाठी अतुलला आपण पाहतोय. ही दोन खेळाडूंची जोडी मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळते आणि षटक क्रमांक 1 नो डाऊट मॅन विथ द गोल्डन आर्म सध्याच्या घडीला चर्चित असणारा हा वेगवान गोलंदाज गडमुड शिंगी एक्सप्रेस अर्थातच वैभव सुळे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती फुटला गेले पहिला बॉलवर स्क्वेअर कटचा फटका विड ती जागा होती आणि खेळला एक चांगला स्ट्रोक धावा मिळतात त्याच्यावर चौकार. कमॉन डीजे पाहायला मिळाला. बागफुटला जात असताना हा स्क्वेअर कटचा स्ट्रोक आलाय. सरबाटने यावर सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतंय. पुश केलाय फक्त आणि फक्त थांबवलंय बॉलला डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपरी झाली. लेग ग्लान्स पाहायला मिळालाय. बनगडाच्या साह्याने वळवलंय. क्षेत्ररक्षण आता खराब झालंय. सिंगलला इथे डबल मध्ये कन्वर्ट केलं जाते. 2 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत. 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र निश्चितच 6 या आकड्यावरती आता जाऊन पोहोचतंय. 6 ऑन दी बोर्ड. 6 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला मैदानाच्या आतपर्यंत आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे. आपण विचार केला तर याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये मॅक्सिमाइज करण्याचा प्रयत्न असणाऱ्या फलंदाजाचा कारण या सामन्याचं चित्र जर वन साइड करायचं अर्ध्यापेक्षा जास्त सामना खिशात घालायचा आहे तर हे पॉवर प्लेची षटकं महत्वाची आहेत. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न पाठीमागे चाललाय. घोषांकित क्षेत्रामध्ये डिक्लेरेशन बॉक्स मध्ये 2 धावा धावफलकावरती. 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या 8 या आकड्यावरती आता जाऊन पोहोचते. 8 धावा धावफलकावरती पॉझिटिव्ह इंटेंट इथे पाहायला मिळतोय. सकारात्मक दृष्टिकोन विनायकचा पाहायला मिळतोय. धावा बनवण्यासाठीची जद्दोजहद मैदानाच्या आतपर्यंत सामना जितक्या लवकर संपवता येईल तितक्या लवकर संपवण्याचा प्रयत्न इथे केला जातोय कारण सेमीफायनलची मॅच आहे. सामना महत्वाचा आहे.
इथे जिंकला तर थेट या स्पर्धेच्या मनरमाळा प्रीमियर लीगच्या ट्रॉफी पासून एक पाऊल अजून जवळ जाणार आहे आणि त्यासाठीच ही बॅटल, त्यासाठीचा हा संघर्ष धावांसाठी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला विनायक जाधवचा पाहायला मिळतोय. ऑन साइडला फॉलिंग स्वीप शॉट ऑफ द डे, जबरदस्त फटका विनायक जाधवचा, हा मोठा धमाका, हवाई हल्ला षटकार. अफलातून फटका पाहायला मिळाला, फॉलिंग स्वीपचा फटका. अगदी आपण पाहिलं तर पाय टेकवले जमिनीवरती, त्यानंतर जमिनीवरती धारातीर्थी पल्ल्याने हा फटका एक्झिक्यूट केला. उंची देखील होती आणि त्यानंतर ती लांबी देखील पाहायला मिळाली, जी लांबी गाठण्याची गरज होती ती लांबी देखील गाठल्या. रिव्हर्सचा प्रयत्न, स्वीशीटचा प्रयत्न, थेट चालला विकेट किपरच्या आता डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता षटक क्रमांक पहिलं संपलंय. 14 धावा फलकावरती जिंकण्यासाठी 36 मध्ये 47 आवश्यकता, इथून पुढे 36 मध्ये बनवायच्या 47 धावा. चला शैलेश शिंदे आपण यायचं कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला. आपले संघ मालक सुशांत पाटील सर आपली वाट पाहतात. शैलेश शिंदे आपण इथे यायचं कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला. सरदार आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. षटक क्रमांक 2 ची जबाबदारी सरदारच्या खांद्यावरती ती दिली जाते. यावेळेस देखील आपण पाहिलं तर उसळी घेतल्या बॉलने, अगदी आपण पाहिलं तर चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. फ्लाइट दिली होती, फ्लाइट मध्ये बीट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा देखील होती का, यस असा प्रश्न इथे विचारला जातोय. निश्चितच डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली. बॅटची कडा असेल तर हा झेल सोडला, मात्र चांगले एफर्ट्स ज्येष्ठांच्या पाठीमागे पाहायला मिळाले. डॉट बॉल आला, निर्धाव चेंडूची सांगता झाली. आउटसाइड ऑफ स्टंप दूर ठेवला फलंदाजांपासून. पंच पराग देशपांडे सर वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा, यस इट्स एक्स्ट्रा बॉल आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच पुढे सरसावतोय. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते 15 या आकड्यावरती. बागफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पदल आली ते नव्हतं, पायामध्ये बेडा टाकल्यासारखा हा फटका इथे पाहायला मिळालाय आणि तेच सांगतात नॉन स्ट्रायकिंग एंड वरतून विनायक देखील हा फटका स्क्वेअर कटचा खेळणं गरजेचं होतं, कारण दूर होता हा चेंडू. फटका या चेंडूवरती स्क्वेअर कटचा फटका निश्चितच चांगला फटका ठरला असता, मात्र यावेळेस समोरून वळवलाय, थोडासा पुढे टाकलाय. स्विंग अँड मिस, डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते, हे करणं गरजेचं आहे. यस, त्याचबरोबर महेंद्र शिवशरण यांच्या शब्दाला मान देऊन शैलेश शिंदे सर हे आलेत. चला, वादळ आलं मैदानाच्या आतमध्ये, आपण पाहू शकता एक छोटस वादळ आलंय आणि मैदानाच्या बाहेर देखील SP11 संघाचं एक वादळ आलंय. शैलेश शिंदे सर आलेत. 15 या आकड्यावरती धावसंख्या, 15 ऑन दी बोर्ड, 15 धावा धावफलकावरती. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस. यावेळेस पंच वळतायत. यस, पुन्हा एकदा इट्स व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धाव, पुन्हा एकदा धावफलकावरती. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्या 16 या आकड्यावरती. निश्चितच आपण पाहिलं तर सातत्याने वळवले जात आहे चेंडू. अगदी आपण पाहिलं तर काही वेळेस थोडासा जास्त वळण घेतोय, जास्त आउटसाइड ऑप्शन गेल्यावरती तिथे दंडित देखील केलं जात आहे, मात्र लाईन चांगली पकडली आहे, दूर ठेवलंय फलंदाजापासून. अतुलला हात खोलायला दिलेला नाहीयेत. स्टेप आउट करून घेण्याचा प्रयत्न, याही वेळेस आपण पाहिलं तर आउटसाइड दी ऑफ स्टंप, व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा आलाय आणि एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र 17 या आकड्यावरती.
17 ऑन द बोर्ड. 17 धावा धावफलकावरती. याही वेळेस आपण पाहिलं तर पिचिंग जास्त बाहेर होते, त्यामुळे टप्पा पडल्यानंतर जास्त वळालाय हा बॉल. लॉस्ट केलाय ऑन साइडला लॉंग ऑनच्या डोक्यावरून. धावा मिळतात त्या 6. ज्या 3 चेंडूंवरती दबाव बनवला होता तो दबाव आता मोकळा केलाय आणि अतुलने ठोकला षटकार. कमॉन डीजे. यावेळेस स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस देखील वळवल्या बॉलला अपील केली आहे, मात्र तो आत्मविश्वास दिसत नाहीये या अपील मध्ये. डॉट बॉल आलाय. हा टप्पा पडल्यानंतर वळण घेतला आणि त्या वळणाबरोबर तो अतिरिक्त उसळी देखील पाहायला मिळाली. डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली. 23 आकड्यावरती धावसंख्या आता पाहायला मिळते. जो दबाव बनवला गेला होता तो दबाव एका षटकाराने पूर्णपणे दूर केलाय. अगदी आपण पाहिलं तर 3 चेंडू एक्स्ट्रा हाताळले, त्यामुळे त्या षटकाराने देखील थोडंसं हे षटक महागडं झालं. 9 धावा आतापर्यंत धावफलकावरती. 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. महागडं षटक का तर धावा आपण पहिल्या इनिंग मध्ये कमी बनवल्या. रिक्वायर्ड रन रेट फक्त आणि फक्त 7.35. हो सरळ वाटणे खेळण्याचा प्रयत्न. हाही चेंडू वळालाय बाहेरच्या दिशेला. काटा इथे बदलला जातोय. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. षटक क्रमांक दुसऱ्या दरम्यान संपलाय. 23 धावा धावफलकावरती. 2 षटकांच्या अखेरी जिंकण्यासाठी आवश्यकता 30 मध्ये 38 ची गरज आहे. 30 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता इथून पुढे असणार आहे. अमर आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. षटक क्रमांक 3 मध्ये अमरला आपण पाहतोय. 30 मध्ये 38 ची गरज या मॅच मध्ये असणार आहे. 30 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता इथून पुढे आहे. अगदी आपण पाहिलं तर पहिलं षटक महागडं होतं, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये काही अंशी कमबॅक करण्याचा प्रयत्न सरदारचा राहिला. आता तिसरं षटक आहे. आता तिसऱ्या षटकामध्ये अमरवरती विश्वास दाखवलाय. 3 षटक पहिले आणि 3 वेगवेगळे गोलंदाज इथे पाहायला मिळालेत. 23 धावा धावफलकावरती. चेंज ऑफ पेस पनगडाच्या साह्याने ऑन साइडला टर्न केलं जात आहे. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट इथे खेळलं जात आहे. निश्चितच आपण विचार केला तर विनायकला माहिती आहे त्याची विकेट किती महत्वाची आहे या मॅच मध्ये, त्यामुळे आपण पाहिलं तर तो कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळला जातोय सातत्याने. षटकार चौकारा बरोबर सिंगल डबल धावा देखील या मॅच मध्ये महत्वाच्या राहणार आहे. जरूर कमी धावा बनवायच्या आहेत आणि जिथे कमी धावा बनवायच्या असतात तिथे षटकार चौकारापेक्षा सिंगल डबल वरती भर देणं गरजेचं असतं आणि तेच काम विनायक जाधव मैदानाच्या आतपर्यंत करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. लेफ्ट केलाय. समोरच्या दिशेने घेण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन ला क्लिअर केलाय. धावा मिळतात त्या 4. अतुलच्या पाठ पडून आलाय. ब्रँडेड स्ट्रोक चौकार. कमॉन डीजे. अठ्ठावीस आकड्यावरती धावसंख्या. लॉफ्ट केलाय. लॉंग ऑन चेंडूच्या खाली येतोय. यावेळेस देखील ओहो यावेळेस या स्पर्धेमध्ये
ज्यांच्या नावावरती पहिले 100 रुपये राहिले, चला नाव सांगायचं. 100 रुपये आहेत. बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल पकडणाऱ्याला प्रेक्षकाला, एका हाताने झेल पकडणाऱ्या प्रेक्षकाला 200 रुपयांचं कॅश प्राइज गणेश भांडी सेंटर सर्व विनायक तावरे सर यांच्याकडून आला. एकदा जोरदार टाळ्या यांच्यासाठी होऊन जाऊ द्या. नाव सांगायचं, आपलं नाव सांगायचं. या साडवा बाटने इथे फटका केलाय. डीप परे प्रोटेक्शन आहे. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होताना दिसत नाहीये. पहिला प्रेक्षक मिळाला अर्जुन गोसावी यांनी एका हाताने झेल पकडला. टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या मित्रांनो. सामन्याच्या दिशेने आपण वळतोय. धावसंख्येचं टोटल आता मात्र आपण पाहिलं तर पुढे सरसावतोय. धावफलक जाऊन पोचतोय 35 आकड्यावरती. 35 ऑन द बोर्ड. आडवा बाटणे शॉर्टफुल सक्सेसफुल ब्युटिफुल डिलाइटफुल वंडरफुल सिक्सर. विनायक जाधव आता रंगात आलाय. हा बॉल ढगात मारलाय. 6 धावा धावफलकावरती. लांब वरचा षटकार अगदी दुसऱ्या मैदानावरती पाठवलाय हा बॉल. 41 आकड्यावरती धावसंख्या. अगदी आपण पाहिलं तर आता हे दोन्ही खेळाडू थांबायला तयार नाही आहेत. आक्रमकता दाखवली या दोन्ही खेळाडूंनी. जबरदस्त बॅटिंग केली आहे. आक्रमकता सध्याच्या घडीला पाहायला मिळते दोन्ही खेळाडूंची. अतुलचा विचार केला तर 9 मध्ये 17 धावा. त्यानंतर विनायक जाधव 8 चेंडू आणि 21 धावांची खेळी आतापर्यंत साकारले. मनगडाच्या साह्याने ऑन साइडला लेग ग्लान्स पाहायला मिळाला. इथे फेकी खराब झाली आहे. यस, चुकी होते. या अगोदर आपण पाहिलं तर फलंदाजांची आक्रमकता पाहायला मिळाली होती आणि तिथे आणखीन एक जीवनदान दिलंय. म्हणजेच काय तर आता दुष्काळात 13वा महिना पाहायला मिळतोय. धावसंख्येचं टोटल मात्र वधारतंय. 42 आकड्यावरती धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते. निश्चितच आपण पाहिलं तर 3 षटकांचा केस संपलाय. 42 धावा धावफलकावरती. आवश्यकता 24 मध्ये. इथून पुढे 19 धावांची असणार आहे. पुढे 42 आकड्यावरती धावसंख्या. 3 षटकांच्या अखेरीस 42 धावा धावफलकावरती. 24 मध्ये 19 ची गरज आहे. चला बुम बुम थोडस आपण फास्ट घ्यायचं. चोवीस मध्ये इथून पुढे 19 आवश्यकता. 24 मध्ये बनवायच्या 19 धावा. आणि आता गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पुन्हा एकदा सरदार आलाय. ऑन साइडला टर्न केलं जातंय. आडवा बॅटने फटका इथे केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि इथे 2 धावा निश्चितच पूर्ण झाल्यात. या 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावत आहे. 44 धावा धावफलकावरती. 23 मध्ये 17 ची आवश्यकता आहे. सामनाला वन साइड केलं या सलामी वीरांनी. मगाशी उल्लेख केला. अगदी आपण पाहिलं तर एपी वॉरियर्स संघाचा विचार केला तर बॅटिंग लाईनअप ही चिंतेची बाब राहिली त्यांच्यासाठी. रोहित आणि सरदार हे 2 फलंदाज वगळता धावा आलेल्या नाही आहेत. खालच्या बॅट्समन कडून ज्या धावा येणं गरजेचं होतं त्या धावा आलेल्या नव्हत्या. त्यामुळेच या इनिंग मध्ये देखील कमी धावा पाहायला मिळाल्या.
मात्र दुसऱ्या बाजूला विचार केला तर CS स्पोर्ट्सचा संघ मातब्बर संघ आहे. या संपूर्ण स्पर्धेमधला सर्वाधिक चांगला संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जात आहे आणि चांगला खेळ केला. चॅम्पियन प्रमाणे मैदानाच्या आतमध्ये केले आहेत. फॉलिंग स्वीपचा प्रयत्न थेट चालला विकेट किपरच्या आता डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. 21 मध्ये 17ची आवश्यकता आहे. 21 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. इथून देखील तो कमबॅक होऊ शकतोय. तशी गोलंदाजी करणं देखील गरजेचं आहे. क्षेत्ररक्षण देखील तसं होणं गरजेचं आहे. रिव्हर्सचा प्रयत्न आहे. शरीराचा वेध घेतलाय. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. सरदारला असरदार का म्हटलं जातं त्याचं उत्तर देतोय. गोलंदाजी चांगली केली. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर सरदारचा खेळ प्रभावी राहिलाय. बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, फिल्डिंग असेल, तिन्ही डिपार्टमेंट मध्ये चांगला खेळ राहिलाय सरदारचा. वळवला बॉल अगदी आपण पाहिलं तर समोरून टर्न केला. ब्लाइंड स्ट्रोक येण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. वळालाय बॉल. टप्पा पडल्यानंतर वळण घेतलंय. आडवा बाटने फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येतोय. रोहित चेंडूच्या खाली आणि विकेट मिळते. माघारी परतावा लागतंय. महत्वाची विकेट आली. विनायक जाधवचा खेळ संपलाय. पहिली विकेट. विनायक बॅक टू द पवेलियन. जिंकण्यासाठी 18 चेंडू 17ची आवश्यकता. 18 मध्ये 17ची आवश्यकता. अडचणीमध्ये सापडल्यावरती सर्वात मोठं उदाहरण अडचणीतून बाहेर येण्यासाठी म्हणजे गरुडाचं उदाहरण. निश्चितच गरुड पक्षी वादळ आल्यानंतर इतर पक्ष्यांसारखा लपून कधी बसत नाही. वादळाच्या वाऱ्याचा वापर करून अजून उंच उडतो. वादळ जितकं मोठं असतं तितकी त्याची भरारी ही मोठी असते. यातून एकच गोष्ट आपल्याला समजते, अडचणीपासून पळायचं नसतं तर उपयोग करून त्या अडचणीतून स्वतःला आणखीन उंच न्यायचं असतं आणि तो प्रयत्न आता इथे गोलंदाजांना करायचा आणि निश्चितच केला देखील जातोय. ती सिंगल धाव आली आणि या सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावत आहे. 45 आकड्यावरती धावसंख्या आता जाऊन पोहोचते. 17 मध्ये 16ची आवश्यकता आहे. 17 चेंडू मध्ये बनवायच्या तर 16 धावा. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर संघर्ष अजूनही AP वॉरियर्सचा संघ करतोय. वॉरियर प्रमाणे लढतोय मैदानाच्या आतमध्ये. आपल्या भीतीपेक्षा आपली लढण्याची जिद्द ही महत्वाची असते आणि ती जिद्द मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला AP वॉरियर्सचा संघ दाखवतोय आणि जिद्दीने खेळावं लागणार आहे. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर जिद्द दाखवावी लागणार आहे. सरबाटने ड्राईव्ह केलं जात आहे. कवचला चुकी झाली आहे. क्षेत्ररक्षण खराब झालंय. अशा टप्प्यामध्ये येऊन क्षेत्ररक्षण चांगलं होणं गरजेचं असतं. गोलंदाज आपला 100% देत आहेत मात्र क्षेत्ररक्षण सातत्याने खराब झालंय. तिसरी धाव देखील आली आहे. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? क्षेत्ररक्षणामध्ये सातत्याने ते चुका होत आहेत आणि तिथे फायदा फलंदाजांना होतोय. 16 मध्ये 13ची आवश्यकता आहे. 16 चेंडू आणि 13 धावांची गरज इथून पुढे या मॅच मध्ये असणार आहे. निश्चितच सगळं काही संपून गेल्यासारखं वाटतं तेव्हा तीच खरी वेळ असते नवीन सुरुवात करण्याची
आणि इथे नवीन सुरुवात आता एपी वॉरियर संघाला करायची. या धावा देखील रोखल्या जाऊ शकतात. अगदी आपण पाहिलं तर 12 चेंडूमध्ये 5 धावा देखील भिवंडीमध्ये रोखल्या गेल्यात. आमदार चषकाची स्पर्धा मीत 11 भिवंडी संघाने त्या धावा रोखण्याचा कारनामा केला. 12 मध्ये फक्त आणि फक्त 5 धावा त्या संघाने रोखल्या होत्या. इथे देखील तोच प्रयत्न मैदानाच्या आतपर्यंत एपी वॉरियर संघाला करणं गरजेचं आहे. लॉफ्ट केलाय, लॉंग ऑन चेंडूच्या खाली विकेट आली आहे. रोहित ने झेल पकडलाय. अतुलचा खेळ संपलाय. धक्का क्रमांक दुसरा. अतुल बॅक टू द पॅव्हलियन. थँक्यू सो मच डीसे. यस, धावसंख्येचं टोटल 48 आकड्यावरती 15 मध्ये 13ची आवश्यकता. मगाशीच उल्लेख केल्या 12 मध्ये 5 धावा देखील रोखल्या जाऊ शकतात. त्याचबरोबर आपण पाहिलं तर 6 चेंडूमध्ये 2 धावा देखील रोखल्या गेल्यात. संगमेश्वर मध्ये देवरूखची स्पर्धा, तिथे जावेद संधीने हा कारनामा केला होता. यावेळेस देखील उसळी घेणारा बॉल पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. म्हणजेच काय तर संघर्ष अजूनही धावा रोखण्याचा मैदानाच्या आतमध्ये एपी वॉरियर्सचा करतोय. 14 मध्ये 13ची गरज या मॅच मध्ये. हा सामना महत्वाचा आहे. करो या मरोची स्थिती या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि इथून पुढचा प्रत्येक चेंडू हा दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. 14 मध्ये 13ची गरज आहे. फटका फसला. मिस टाइम स्ट्रोक संधी. विकेटची कॅच पकडली आहे. विकेट मिळतीये. माघारी परतावं लागतं. या सामन्याचं चित्र आता बदललंय. अँटी क्लायमॅक्स आलाय. विनायक सासनेचा केस संपलाय. जिंकण्यासाठी 13 चेंडू, 13ची आवश्यकता. कमॉन डीजे. नवीन बॅटर मैदानाच्या आतपर्यंत संदीप दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. संदीप यांना आपण पाहतोय बॅटिंगसाठी. येस, गुंडू आलेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत. 13 मध्ये 13ची आवश्यकता आहे. रन बॉल इक्वेशन आता मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळते. जबाबदारी असणार आहे दोन्ही फलंदाजांवरती. गोविंद चव्हाण आणि संदीप वरती ही जबाबदारी असणार आहे. आता मात्र क्षेत्ररक्षण देखील चांगलं होणं गरजेचं आहे. या सामन्यामध्ये अजून कमबॅक करायचा आहे तर क्षेत्ररक्षण चांगलं होणं गरजेचं आहे. फटका घेण्याचा प्रयत्न झालाय. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाले. म्हणजेच काय चित्र इथे सामन्याचं बदलतंय. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि या 12 चेंडू मध्ये आवश्यकता 13 धावांची आहे. कोण जिंकणार, सीए स्पोर्ट्स की एपी वॉरियर्स? कोणता संघ जाणार या स्पर्धेच्या फायनल मध्ये? 12 मध्ये 13ची गरज.
मध्ये सेमीफायनल 2 चं बॅटल पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन चला आपण या रिपोर्टिंग करायचंय. 12 मध्ये आता 13 ची आवश्यकता आहे. चालू असलेल्या सामन्याकडे आपण जातोय. रोहित आलेत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. 12 मध्ये बनवायच्या तिथून पुढे 13 धावा. सामना महत्वाचा आहे. सेमीफायनलची लढत तिकीट टू फिनाले साठी बॅटल आपल्याला पाहायला मिळते. बारा चेंडू आणि 13 ची गरज या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच आपण विचार केला तर कमबॅक काही अंशी झालंय एपी वॉरियर्स संघाचं. गोलातला बॉल सर बॅटने समोरच्या दिशेने प्रोटेक्शन आहे. डीपमध्ये सिंगल कंप्लीट झालं. दुसरीचा कॉल वेगाने आले क्षेत्ररक्षक कलेक्शन झाला नाही. या 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र 50 या आकड्यावरती. 11 मध्ये 11 ची गरज आहे. रन बॉल इक्वेशन आपल्याला पाहायला मिळते. जो संघ निश्चितच आपण पाहिलं तर सुस्थितीमध्ये होता असं वाटत होतं की जो संघ खऱ्या अर्थाने या फायनल मध्ये प्रवेश करेल त्या संघाला आता मात्र आपण पाहिलं तर कडवी झुंज मैदानाच्या आतपर्यंत येत असताना पाहायला मिळतात. एपी वॉरियर्सचे खेळाडू लॉफ्ट केलाय ऑन साइडला. लावा किती ताकद. गोविंद सांगतो जा मी नाही वाकत. आला मोठा धमाका षटकार. दहा मध्ये 5 ची आवश्यकता आहे. 10 चेंडू आणि इथून पुढे 5 धावांची गरज असणार आहे. अगदी आपण आता विचार केला तर सामना थोडासा वन साइडेड झालाय. आता सीएस स्पोर्ट्सचा संघ निश्चितच आपण पाहिलं तर विजयाच्या उंबरठ्यावरती आपल्याला पाहायला मिळतो. जो कमबॅक केला होता एपी वॉरियर्सच्या गोलंदाजानं तो षटकाराने पूर्णपणे आता बॅकफुट वरती एपी वॉरियर्स संघाला ढकललाय. ड्राईव्ह केलं जातं. क्षेत्ररक्षक येतात हो पैकी चांगली पाहायला मिळाले. जरूर मात्र 1 धाव इथे कंप्लीट झाली आहे आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा टोटल आता मात्र पुढे सरसावत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते निश्चितच 57 या आकड्यावरती. 9 मध्ये 4 ची गरज इथून पुढे असणार आहे. 9 चेंडू मध्ये 4 धावा बनवायच्या. 9 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. संदीप स्ट्रायकिंग एंड वरती बातव्या. लोअर फुल टॉस ऑन साइडला कॅप शोधलाय. षटकाराला पॅरलल स्ट्रोक. धावा मिळतात 6. विजयाचा षटकार. सामना जिंकलाय आणि या स्पर्धेचा पहिला फायनलिस्टचा संघ आपल्याला मिळालाय. अर्थातच सीएस स्पोर्ट्सचा संघ ठरलाय या स्पर्धेचा पहिला फायनलिस्टचा संघ. चंद्रकांत चिमाई सर आणि त्याचबरोबर आनंद नाईक सर यांच्या मालकीचा संघ सीएस स्पोर्ट्सचा संघ या स्पर्धेचा पहिला फाइनलिस्टचा संघ. लाखों सालों से ये सेमीफायनल 2 ची बॅटल असद फायटरच्या विरोधात SP11 चा संघ. दोन्ही संघांमध्ये टॉस केला जाईल. युवा उद्योजक अर्थातच प्रवीण मुंडे सर यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जाईल आणि त्याचबरोबर आपण सेमीफायनल मॅचच्या मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळतोय. अर्थातच ज्या खेळाडूने 15 चेंडू 24 धावांची खेळी 2 षटक हाताळली फक्त आणि फक्त 7 धावा दिल्या 1 महत्वाची विकेट आणि तर खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर या मॅच मध्ये महत्वाची खेळी खेळत असताना या मॅचचा सूत्रधार ठरलाय. मनेर बाळाचा सुपरस्टार विनायक जाधव ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.